आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी आता समोर आली आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. विधानसभा अधिवेशनामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे या नावाने जाहीर झाली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. पावसाची अनिश्चितता, शेतीचा वाढता खर्च, बाजारातील भावातील चढउतार आणि नैसर्गिक संकटे यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा ठरणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना स्पष्ट केले आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी बँक किंवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतले होते आणि काही कारणामुळे ते कर्ज वेळेत फेडता आले नाही अशा शेतकऱ्यांना आता या योजनेद्वारे मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत थकीत असेल तर ते संपूर्ण कर्ज माफ केले जाईल. जर कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर 2 लाख रुपयांपर्यंतचा भाग माफ करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक ओझे कमी होणार आहे. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वेळा असे होते की जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज घेतात आणि वेळेवर त्याची परतफेड करतात त्यांना कोणताही फायदा मिळत नाही. उलट ते कर्जफेड करत नाहीत त्यांनाच कर्जमाफी मिळते अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होते. मात्र यावेळी राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा लक्षात घेतला आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत होते अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50,000 रुपयांपर्यंत मदत केली जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना सरकारकडून 50,000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. बँकांचे कर्ज, व्याजाचा वाढता बोजा आणि शेतीतील अनिश्चित उत्पन्न यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ कर्जातून मुक्ती मिळणार नाही तर पुन्हा त्यांना नव्याने शेती सुरू करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. कर्जमाफी झाल्यानंतर अनेक शेतकरी पुन्हा बँकांकडून कर्ज घेऊन शेती सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात.
त्यामुळे शेती क्षेत्रात नवीन गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने एक विशेष समिती नेमली आहे. ही समिती संपूर्ण राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून योग्य निकष ठरवणार आहे. या समितीच्या शिफारसीनुसार कर्जमाफीसाठी पात्रता ठरवली जाईल. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा, कसा द्यायचा आणि कोणत्या पद्धतीने कर्जमाफी प्रक्रिया राबवायची याबाबत समिती सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. राज्य सरकारचा उद्देश केवळ इतकाच आहे, कर्जमाफी देण्याचा नाही तर शेतकरी वारंवार कर्जबाजारी होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आहे. शेतकरी मित्रांनो, सभागृहामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत होते तेव्हा विरोधी पक्षातली नेते बोलत होते की अपात्र शेतकऱ्यांचं काय. तर मित्रांनो, जे शेतकरी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे. कारण प्रत्येक वेळेस कसं होतं, जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज वेळेवर फेडतात त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. पण जे शेतकरी कधीच कर्जाची परतफेड करत नाहीत त्यांना विविध लाभ मिळतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा मुद्दा लक्षात घेऊन जे शेतकरी प्रामाणिक आहेत व ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे त्याच शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता जे शेतकरी बोगस काम करतात त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर जे शेतकरी प्रामाणिक खरंच आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकरी वारंवार कर्जदार होऊ नयेत यासाठी सरकार दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये बँकिंग व्यवस्था मजबूत करणे, शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्ज उपलब्ध करून देणे आणि शेती उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळवून देणे यावर सरकार भर देणार आहे. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. कारण शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण भागावर होतो. शेतकऱ्यांकडे पैसे आले तर ते शेतीसाठी नवीन साधने घेतील, बियाणे घेतात, खतांचा वापर करतात आणि शेतीत गुंतवणूक करतात. यामुळे बाजारपेठेत व्यवहारही वाढतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. या निर्णयाची घोषणा होताच विधानसभा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक आमदारांनी या निर्णयाचे स्वागत केले. सभागृहातील अनेक सदस्यांना असे मत व्यक्त केले की हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याने अनेकांनी सांगितले. कारण शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. राज्यातील मोठ्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी सक्षम झाले तर राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी आता सरकारच्या या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. त्यांना विश्वास आहे की या योजनेमुळे त्यांचे आर्थिक ओझे कमी होईल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्याची संधी मिळेल. एकंदरीत पाहता या योजनेमुळे दोन प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पहिला म्हणजे ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे आणि दुसरा म्हणजे जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करत होते त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ देणार आहेत. म्हणजे काही शेतकऱ्यांना एकूण 2.5 लाख रुपयापर्यंतचा फायदा होण्याची शक्यता आहे. हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही योजना नेमकी कशी लागू होणार, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती लवकरच सरकारकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी काळात या योजनेबाबत आणखी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता शांतपणे अधिकृत माहितीची वाट पाहावी. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक
सरकारी योजना आणि तसेच राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.